नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 5. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अंबादास अर्थातच शरद कुलकर्णी यांच्याविषयी आणि मालेगावमधील समाजसेवी संघ स्वयंसेवक कैलासवासी स. गो. चिंधडे वकील यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर अंबादास उर्फ शरद कुलकर्णी. डॉक्टरांचे अचानक निधन झाल्याचं वृत्त समजलं. नाशिकचा आयुर्वेद सेवा संघ म्हटलं की डॉक्टर वारे, डॉक्टर राजपाठक यांची नावं पूर्वी डोळ्यासमोर यायची. पण अंबादास कुलकर्णी यांनी त्यांच्या कामानं आयुर्वेद सेवा संघ म्हटलं की डॉक्टर अंबादास कुलकर्णी असं नाव आता डोळ्यासमोर यायला लागलं होतं. काही काळ आयुर्वेद सेवा संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. या संस्थेला आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा त्यांनी सातत्यानं केली. वडील स्वयंसेवक होते, प्रचारक होते, तालुका कार्यवाह होते, संघचालकही होते. त्यामुळे संघाचे संस्कार घरामध्ये आले. त्यामुळे संघाच्या अनेक मंडळींशी त्यांचा संपर्क आला. वडिलांनी राजकारणात भाग घेतल्यावर त्यांचा पहिल्यांदा जनसंघाशी आणि नंतर भाजपशी संपर्क होत गेला. आणीबाणी असताना ते 9वी-10वीत होते. ते संघाचे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि नंतर तृतीय वर्ष त्यांनी केलं. संघाच्या अनेक अधिकारी मंडळींशी त्यांचा व्यक्तिगत स्नेह होता. बाळासाहेब देवरस यांच्याबरोबर 24 तास त्यांच्या सेवेत राहण्याची संधी त्यांना मिळाली होती. मी त्यांचे वडील डॉक्टर D.B. कुलकर्णी त्यांच्यावर जनसामान्यांचे डॉक्टर असा लेख लिहिला होता आणि तो सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल झाला होता. नाशिकमध्ये अंबादास यांच्या वडिलांनी त्यावेळेच्या जनसंघांच्या इतर नेत्यांबरोबर भारतीय जनसंघ वाढवला. जुन्या काळात ते नगरसेवक होते. मिसामध्ये त्यांना अटक झाली. त्यावेळी घरामध्ये एखादीच व्यक्ती कमावती असायची. त्यामुळे कुलकर्णी कुटुंबियांचे भरपूर हाल झाले. मोठ्या डॉक्टरांचं लवकरच निधन झालं. त्यावेळी मिळकत नाही, पैसे नाही, घरदार नाही. अशा परिस्थितीत डॉक्टर अंबादास यांनी वडिलांचे कुटुंब सुस्थितीत आणलं. तेव्हा डॉक्टरांचं शिक्षण चालू होतं. 3ही बहिणींची लग्न त्यांनी केली. अंबादास यांच्यावर देखील वडिलांप्रमाणेच संघाचे संस्कार झाले. मी लिहिलेला लेख प्रदर्शित झाल्यानंतर 27 एप्रिल 2023 डॉक्टर फोन करून घरी आले. जिथे पहिल्यांदा जातो तिथे बरोबर काहीतरी न्यायला पाहिजे ही हिंदी संस्कृतीतली शिकवण ते विसरले नाहीत. आम्ही डॉक्टरांपेक्षा वयाने मोठे, पण आम्हाला खाऊ घेऊन ते घरी आले. त्यानंतर गेली 2 वर्ष सोशल मीडियावर डॉक्टरांशी माझा सातत्याने संपर्क चालू होता. डॉक्टर मधुकर सुखात्मे यांचं पुस्तक विकत घेतल्यानंतर त्या पुस्तकावर आणि सुखात्मे यांच्यावर मी लिहिलं. त्यानंतर अतिशय विस्तृत मत त्यांनी प्रदर्शित केलं होतं. त्यामध्ये पुनर्जन्म, मृत्यू इत्यादी गोष्टींसंबंधी मोठ्या तत्त्वज्ञानासारख्या गोष्टी लिहिल्या होत्या. डॉक्टरांनी पहिल्या प्रतिक्रियेमध्ये वडिलांबद्दल लिहिताना त्यांचे प्रयत्न, परिस्थिती आणि प्रारब्ध यातील चांगल्या वाईट बाबींचे गुणोत्तर जमले नाही असं म्हटलं होतं. ते माझ्या पूर्ण लक्षात आहे. त्यामधून देखील त्यांची विचार करण्याची, विचारवंताची प्रवृत्ती लक्षात येते. वडील आणि हे कुटुंब पूर्वी हुतात्मा कान्हेरे उद्यानाजवळ राहायचे. नंतर ते उपनगरला राहायला गेले. अंबादास डॉक्टर आता नाशिक रोडला राहत होते. मोठ्या डॉक्टरांचा दवाखाना आधी रविवार पेठेत लोकमान्य हॉस्पिटलच्या वर होता. नंतर व्यवसायाची जागा देखील त्यांनी नाशिक रोडला निवडली. त्यांच्या भेटीमध्ये मी त्यांना पुस्तके भेट दिली. ते वाचून त्यांनी अतिशय उत्तम प्रतिक्रिया दिली होती. ते उत्तम वाचक होते, तत्वचिंतक होते. वय अवघं 62 होतं. अतिशय उत्तम सामाजिक काम ते करत होते. उत्तम सामाजिक काम करणारा डॉक्टर आपल्यातनं गेलाय. काम करायला अतिशय मोठे क्षेत्र, संधी त्यांना होती. संघाचे संस्कार झालेले असल्यानं सुसंस्कृत असे व्यक्तिमत्व घडले होते. अशा सुसंस्कारी व्यक्ती, समाजसेवक, निष्णात आयुर्वेदिक डॉक्टर आपल्यातून गेलाय. वयानं कमी असलेली व्यक्ती जाणं हे किती क्लेशदायक असतं नाही का? डॉक्टर अंबादास अर्थातच शरद कुलकर्णी यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आत्ता आपण जाणून घेतलं. आता ऐकूया
मालेगावमधील समाजसेवी संघ स्वयंसेवक कैलासवासी स गो चिंधडे वकील यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी. स गो चिंधडे तथा बाबू काका यांची 2 साहित्यविषयक पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली. त्यातील पहिलं पुस्तक म्हणजे हुतात्मा चाफेकर आणि अन्य कविता. विद्याधर गोखले यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. या कविता संग्रहाला तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची प्रस्तावना मिळण्याचं भाग्य प्राप्त झालं होतं. बाबू काका विशिष्ट लकबीत कविवर्य यशवंताच्या पद्धतीनं कविता गात असत. प्रसिद्ध कवी वी म कुलकर्णी, प्राध्यापक योगेश्वर अभ्यंकर इत्यादी साहित्यिकांनी या कविता संग्रहाचे मनपूर्वक स्वागत केलं होतं. त्यांच्या मृत्यूपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मालेगाव तालुका संघचालक ते होते. त्यामुळे राष्ट्रीय विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत आणि साहित्यात उमटलेलं दिसतं. बाबू काका मालेगावातील नामांकित वकील होते. त्याचबरोबर साहित्य प्रेमाबरोबरच सामाजिक बांधिलकी मानणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि तसं ते असल्यानं त्यांनी त्यांचे माझी स्मरणिका हे आत्मचरित्रात्मक दुसरं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाला काळकर्ते शंकर रामचंद्र दाते, प्राचार्य डॉक्टर शिरीष चिंधडे यांची प्रस्तावना आहे. तर विक्रम शेटे यांनी पुस्तकाच्या प्रारंभी लेखक आणि त्यांच्या कार्यासंबंधी आत्मीयता प्रकट केली आहे. बाबू काका जाईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक म्हणून ते होते. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक संघाची अधिकारी मंडळी यायची, मुक्कामाला असायची. त्यामध्ये नानाराव ढोबळे, बबनराव पेटकर, अप्पा नांदेडकर, सुरेशराव भिंगे, श्री इनामदार, श्री देवधर इत्यादींचा समावेश होता. मालेगावसारख्या हिंदू अल्पसंख्याक असलेल्या गावात बाबू काकांनी संघ रुजवला. अनेक संघ कार्यकर्ते उभे केले. त्यांच्या जोडीला कासार वकील हे मालेगावचे शहर संघचालक होते. बाबू काकांनी माझी स्मरणिका या पुस्तकातून मालेगावची सामाजिक परिस्थिती आणि जडणघडण, त्यांच्या तरुणपणात त्यांच्यापुढे उभे राहिलेले विविध प्रश्न आदींचा आलेख मांडलाय. हे आत्मचरित्र म्हणजे मालेगाव शहराचा सांस्कृतिक, सामाजिक तसेच मालेगावात झालेले दंगे आणि काही अन्य घटनांचा आलेख चित्रित करणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आळसाला यश नाही, समृद्धी श्रमांची असते. यशाचा प्रचंड चंदनी दरवाजा उघडण्यासाठी त्यावर असंख्य धडका द्याव्या लागतात. तेव्हा कुठे हे दार किलकिलं होऊन उघडतं. शाळा मास्तरकी, मुंबई उच्च न्यायालयात नोकरी, बालगंधर्वांच्या नाटक कंपनीतला रहिवास अशा विविध मुशीतून बाबू काकांचा प्रवास झाला. BA LLB पर्यंत शिक्षण, दुहेरी पदवीचे शिक्षण बाबू काकांनी जोमानं पूर्ण केलं. त्याकरता बाबू काकांना दारिद्र्याशी टक्कर घ्यावी लागली. हे सारं त्यांनी कणखर बाणेनं केलं. त्याचं चित्रण माझी स्मरणिका या पुस्तकात केलं आहे. बाबू काकांनी LLB पर्यंतचे शिक्षण मुंबई इथे केलं. 1924 साली त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला होता आणि त्याच सुमारास वकिलीकरता सनदही त्यांनी घेतली. सन 1925 ते 1975 50 वर्ष त्यांनी वकिली व्यवसाय केला आणि स्वतःहून 1975च्या सुमारास तो थांबवला. त्यामुळेच हे आत्मवृत्त प्रसिद्ध होऊ शकलं असं बाबू काकांनी पुस्तकात नमूद केलं आहे. अनेक नामवंत व्यक्तींच्या आठवणी पुस्तकात आहेत. या पुस्तकात बाबू काकांनी त्यांचं सार्वजनिक जीवन आणि कामगिरीचाही तपशील दिलेला आहे. त्यामध्ये अन्य संस्थांबरोबर काकाणी नगर वाचनालयाचा अंतर्भाव आहे. बाबू काका हे संस्थेचे 16 वर्ष म्हणजे 1934 ते 1942 आणि 1958 ते 1966 या काळात अध्यक्ष होते. त्यांच्या वाचनालयातल्या कामाकरता संस्थेत त्यांचा फोटो कायमस्वरूपी लावण्यात आलेला आहे. वकिलीबरोबरच सामाजिक संस्थांचा, हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संस्था यांचा इतिहास हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकात मालेगाव इथल्या दंग्यांचा इतिहास आहे. थोडक्यात हे पुस्तक म्हणजे चिंधडे वकिलांचे समाज सन्मुख असलेलं आत्मचरित्र असं आपणास म्हणता येईल. असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व माझ्या आजोबा होते. हे माझं भाग्य आहे. या पुस्तकाच्या निमित्तानंही त्यांची ही आठवण. श्रोते हो, ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 5 आपण ऐकलात.
अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.